बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यास आलेल्या लोकांना विरोध करणाऱ्या महिलांना कपडे फाटेपर्यंत मारण झाल्याची घटना राज्यात व्हायरल झाली होती. एक व्हायरल व्हिडिओ ज्याच्यामध्ये काही महिला रस्त्यावरच बसल्या होत्या. त्यांनी असा आरोप केलाय की आम्हाला इतकं मारलंय की आम्हाला जागेवरून उठता येत नाहीये. एक महिला अत्यंत रागाने बोलत होती की माझ्या बहिणीचे कपडे फाडले आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही ओढ्यात टाकून देणार असं मारणारे लोक म्हणत होते, असे ती महिला आरोप करत होती. आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या गावात मनोज जरांगे पाटील आले. इतकी गर्दी झाली की गावाला पोलीस छावणी स्वरूप आलं. त्यात जरांगे पाटील यांनी 24 फेब्रुवारीपर्यंत संबंधितांना अटक करा, नाहीतर रणसंग्राम छेडू असा इशारा दिला. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या काळामध्ये महिलांना अत्यंत आदरानं वागवलं जायचं, महिलेला आई बहिणीचं स्वरूप दिलं जायचं, त्याच महाराजांच्या पुतळ्यासाठी काही समाजकंटकांनी महिलांसोबत अतिशय दुर्दैवी प्रकार केला. महिला आरोप करत होत्या. प्रकरण संपूर्ण राज्यात व्हायरल झालं होतं. पण त्यानंतर त्याच दिवशी त्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला. पण गावातली तणावपूर्ण स्थिती अजूनही गावात कायम आहे. नेते मंडळी गावात भेट देत आहेत. पोलिसांकडून शांतता राखण्याचं आवाहन करण्यात येतंय. पण मग हा गावात वाद नेमका कसा काय झाला? खरंच त्या महिला जे बोलत आहे तो व्हिडिओ कसा काय व्हायरल झाला? दोन्ही बाजूच्या गटाचे काय दावे केले गेले? या घटनेमागे नेमकं काय रहस्य आहे? सगळी माहिती आपण जाणून घेतोय पहा. बुलढाणा जिल्ह्यामधलं एक अतिशय शांत गाव, चिखला काकड नावाचं एक छोटंसं गाव होतं, जिथे रोजची सकाळ शेत शिवाराच्या कामानं सुरू होत असायची. तिथे अचानक एका घटनेनं जन्म घेतला, ज्यानं संपूर्ण महाराष्ट्रास लक्ष या छोट्याशा गावाकडे वेधलं. सोशल मीडिया एक व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरतो. त्या व्हिडिओमध्ये काही महिला डायरेक्ट जमिनीवर बसलेल्या आहेत. त्यांच्या डोळ्यात संताप आहे, अंगावर जखमाच्या खुणा आणि ओठावर एकच प्रश्न की आमचा गुन्हा नेमकं काय? एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचा विषय, तर दुसरीकडे एका महिलेच्या सन्मानाला लागलेला तडा. चार भिंतीच्या आत दाबलेला हा वाद जेव्हा चव्हाट्यावर आला, तेव्हा गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आलं. आता हा वाद निव्वळ एका जागेचा होता की यामागे कोणतं राजकीय षडयंत्र होतं? 21 फेब्रुवारीच्या त्या रात्री नेमक असं काय घडलं की साक्षात मनोज जरांगे पाटील या गावात यांना धाव घ्यावी लागली? ही घटना केवळ एका संघर्षाची नाहीये, तर ती एका व्यवस्थेविरुद्ध पुकारलेल्या एल्गाराची आहे. त्या महिलांनी नेमकं काय आरोप केले? पोलीस तपासात नेमकं काय समोर आलं? जरांगे पाटील यावर काय म्हणाले? अश्वारूढ पुतळा बसवल्यानंतर गावामध्ये काय वेगळा प्रकार घडला? चला जाणून घेऊया सगळी सविस्तर माहिती. खरं तर या घटनेची सुरुवात होती 3 फेब्रुवारीपासून शिवजयंतीचे वेध सगळ्याला लागले होते. आणि याच काळात चिखला काकड गावातील एका मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अर्धाकृती पुतळा अज्ञात व्यक्तीकडून बसवण्यात येतो. आता ही घटना होती 3 फेब्रुवारी रोजीची. सुरुवातीला सगळं सामान्य वाटत होतं, पण गावाची शांतता भंग पाडणाऱ्या थिंगीची हीच ती वेळ होती. पुतळा बसवल्यानंतर काही दिवसातच गावातील एका गटाकडून आक्षेप घेण्यात आला. इथे पुतळा असल्यास लग्नकार्य कसे करायचे? लग्न कार्याला जागा उरणार नाही असा युक्तिवाद त्यावेळेस करण्यात आला होता. परंतु तपास यंत्रणा आणि स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा वाद केवळ जागेचा नव्हता. पुतळा हलवण्याची मागणी होतात गावातील 2 विचारसरणीचे गट आमनेसामने झाले. एक गट अस्मितेसाठी ठाम होता, तर दुसरा गट प्रशासकीय कारणासह तो हटवण्याचा आग्रह धरत होता. एक म्हणायचा ठेवा, दुसरा म्हणायचा तिथून हटवा. ही वादाची पहिली पायरी पोलीस ठाणेपर्यंत पोहोचली होती. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं हे प्रकरण तिथल्या तिथे दबेल, पण एका रात्रीत हे प्रकरण संपूर्ण राज्यात व्हायरल होईल याची कल्पना कोणालाच नव्हती. शिवजयंतीचा उत्सव तोपर्यंत आला. शिवजयंतीचा उत्सव अतिशय शांततेत पार पडला. पण ती शांतता वादळापूर्वीचीच होती.
जेव्हा पोलीस तक्रार केली गेली होती 3 ज्यावेळेस आधी बसवलं होतं, त्यावेळेस सगळ्यांना वाटलं होतं शिवजयंतीच्या वेळेस वाद होईल. पण शिवजयंती अतिशय शांततेत पार पडली. 20 फेब्रुवारीची ती संध्याकाळ होती. सूर्य मावळतीला जात होता. गावात अचानक कोलाहल माजला. ज्या ठिकाणी महाराजांचा पुतळा होता तिथे अनेक शेकडो लोकांचा जमाव जमा झाला. या जमावामध्ये नेमकं कोण होतं, त्यांचा उद्देश काय होता, हे अद्यापही गूढच होतं. परंतु तिथे उपस्थित असणाऱ्या संजीवनी वाघ, ज्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी आहे, त्यांच्या दाव्यानुसार परिस्थिती त्यावेळेस अत्यंत भीषण झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार त्या दिवशी जमावकडून काही विकारविधाने करण्यात आली. हा फुटाळी इथून हटवा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पण जेव्हा संजीवनी वाघ आणि त्यांच्या कुटुंबातील महिलांनी याला विरोध केला, तेव्हा तिथे जे घडलं त्यानं माणुसकीला काळीमा फासली. संजीवनी वाघ यांनी माध्यमांसमोर दिलेल्या माहितीनुसार जवळपास 200 ते 300 जणांच्या जमावानं त्यांना आणि त्यांच्या बहिणीला घेरलं. या घटनेत केवळ शाब्दिक चकमक झाली नाही, तर कठोर पाऊल उचलत महिलांना मारहाण करण्याची शक्यता वर्तवण्यात आली. माझ्या बहिणीचे कपडे फाडले, तिला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न झाला, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. इतकंच नाही तर 1.5 वर्षाच्या चिमुकलीला आणि 12 वर्षाच्या मुलीलाही या संघर्षाची जळ बसली. या घटनेचा तपास आता CIDच्या धर्तीवर पोलीस करत आहे. कारण की घटनास्थळावर नेमकं कोणते कोणते पोलीस अधिकारी उपस्थित होते. सानप आणि सांगळे नावाच्या 2 पोलिसांच्या भूमिकेवर इथं प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आम्हाला त्या महिला त्या व्हिडिओमध्ये म्हणत होत्या की आम्हाला वाचवण्याऐवजी पोलिसांनी आमच्याच मुलाला पकडलं. ज्यावेळेस या महिलांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळेस त्या महिला सांगत होत्या, ज्यावेळेस हा प्रकार घडत होता त्यावेळेस पोलीस पण तिथे होते असं ते म्हणाले. पण पोलिसांनी अडवलं नाही, तर त्यांनी आमच्याच मुलाला पकडले असा दावा देखील पीडित कुटुंबानं केलाय. हा केवळ एक आकस्मिक झालेला वाद होता की पूर्वनियोजित कट होता? कारण की संजीवनी वाघ यांना तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी अधिक मिळाली होती असं त्या बोलल्या जात होत्या. आता संतोष देशमुख हे त्या ठिकाणी मसाजोगचे सरपंच होते आणि त्यांना पवनचक्कीच्या जायेच्या बाबतीत झालेल्या वादामधून त्यांचा त्या ठिकाणी एक प्रकरण झालेलं तुम्हाला आठवत असेल. आणि अगदी त्याच धर्तीवर तुमचा संतोष देशमुख करू अशा प्रकारची धमकी मिळाली होती. खरं तर या प्रकरण त्या महिला सगळं सांगत होत्या, काय घडतंय, कसं घडतंय. पण अजून मनोजदादा जारंगीची एंट्री होणार होती आणि त्यानंतर सगळं प्रकरण पूर्णतः फिरणार होतं. घटनेस गांभीर्य ओळखलं, व्हिडिओ रातोरात व्हायरल झाला आणि याच गांभीर्य ओळखून 21 फेब्रुवारीला मनोज जारंगे पाटील चिखला काकड गावात दाखल झाले. आता हजारो लोकांच्या जनसमुदायासमोर त्यांनी बोलायला सुरुवात केली. ते बोलायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी काही गोष्टी सरकारला देखील त्यांनी विनंती केली, काही आव्हान केलं, तर काही खडे बोल देखील त्यांनी सुनावले होते. त्यांनी सांगितलं की ज्यांनी आमच्या आया बहिणींवर हात टाकला त्यांना सरकार पाठीशी घालत असेल तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी 24 फेब्रुवारीची मुदत दिली असून रणसंग्राम छेडण्याची घोषणा केली. ते म्हणाले 24 फेब्रुवारीपर्यंत सगळ्या आरोपींना अटक करून त्यांना ती शिक्षा देण्यात यावी असे देखील त्यांनी आव्हान केलं. अन्यथा आम्ही रणसंग्राम छेडू असं त्यांनी सांगितले. आता या प्रकरणाला राजकीय रंगही चढू लागला. परळीच्या एका विशिष्ट लाभार्थी गटाचा हा कट असल्याची शक्यता जरांगे पाटील यांनी बोलून दाखवलीये. जाती जातीमध्ये तेज निर्माण करून दमदल घावण्याचा हा प्रयत्न तर नव्हता ना, असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे. सध्या या प्रकरणामध्ये पोलिसांनी 37 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 21 संशयितांना ताब्यात घेतलंय. CCTV फुटेज, व्हायरल व्हिडिओ आणि साक्षीदारांचे जबाब यावरून पोलिसांनी पुराव्यांची साखळी आता जोडली जात आहे. गावात तणाव असला तरी रविवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तिथेच उभा करण्यात आलेला आहे. ही महत्वाची गोष्ट इथे लक्षात घेणे गरजेचे आहे. आता प्रश्न हा महत्वाचा उरतो, या संघर्षाचा सूत्रधार कोण असून या तपास यंत्रणा ज्या दिशेनं विचार करत आहेत त्यानुसार हे प्रकरण केवळ जागेच्या वादेतून घडलं की ज्या पद्धतीनं एका पदाधिकाऱ्याला लक्ष्य करण्यात आलं
ज्या पद्धतीनं पोलिसांच्या उपस्थितीत जमाव हिंसक झाला, ज्या पद्धतीनं 1.5 वर्षाच्या मुलीला देखील या संघर्षाची झळ बसली, तर यामागे काही नियोजन असू शकतं का? अशा प्रकारच्या देखील शंका आता उच्चारले जात आहे. गावातील सरपंचांनी जमावला उत्तेजित करण्यासाठी काही गोष्टींचा पुरवठा केल्याचा देखील आरोप आता समोर येत आहे. सत्य सत्य काय आहे हे लवकरच कायदेशीर चौकटीतून बाहेर येईल. पण चिखला काकडमधली घटना सिद्ध करते की आजही सामाजिक अस्मितेच्या नावाखाली राजकारण किती खालच्या स्तराला जाऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं? हा केवळ एक जागेचा वाद होता की एका महिलेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न? तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवा. अशा सखोल आणि सत्य माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.